नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळची आज देवपूजा केलेली आहे मी, कारण की शिवांशच्या डॅडींना रात्री लेटपर्यंत काम होतं, त्याच्यामुळे त्यांना देवपूजा करायला जमलं नाही. म्हणजे ते अजून पण झोपलेले आहेत आणि म्हणून मी देवपूजा केलेली आहे. आता थोड्या वेळात मी मुलांना उठवेन, त्यांची टिफिनची तयारी करते आता मी, आणि मग त्यांना उठवणार आहे. सो चला, आपण मुलं गेल्यानंतर किंवा मुलं जाताना भेटूया. पराठा आहे ना, मुलांना पराठाच पाहिजे होता आज. त्यांनी मला रात्रीच सांगितलं होतं, पण पराठा गरम गरम खायला चांगला वाटतो. ठीक आहे. आणि त्यांची चालू आहे आता अंघोळ. सो असा बनलेला आहे आजचा टिफिन. पराठा बनलेला आहे, भाजी आहे आणि ही आमटी केलेली आहे मी मुगाची. आणि त्यांना शॉर्ट ब्रेकमध्ये मी आज देणार आहे मखाने. सो चला, आवडते. सेम इव्हनिंग. आता ना मस्त संध्याकाळ झालेली आहे आणि आज ना पाऊस बिलकुल नाही आहे, त्याच्यामुळे एवढं छान वातावरण झालेलं आहे ना. तर मी विचार करते आज जरासं ग्रॉसरीचं सामान भरते, डीमार्टमध्ये जाते. आणि आज शिवांशचे पप्पांचे आज बॅक टू बॅक ऑफिसचं शेड्यूल आहे, त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ते माझ्याबरोबर येतील. सो मी त्यांना घेऊन जाणार, मी एकटीच जाऊन येणार आहे. सो त्याच्या आधी मला सगळं जरा आवरावर करायचं आहे. थोडासा हा लिव्हिंग एरिया जो आहे तो मला क्लीन करायचा आहे. सो क्लीन करताना थोडीफार काही काम आहे ती करणार आणि मग जाणार आहे आज डीमार्ट. युजली ना मी डीमार्टला असं जास्त जात नाही. मला वाटतं मी लास्ट मार्च किंवा फेबमध्ये गेली होती, कारण की डीमार्टला गेलं ना, आपलं जे ग्रॉसरीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या बाजूला राहतात, म्हणजे त्यासुद्धा आपण घेतोच, पण त्याच्याबरोबर एक्स्ट्रा गोष्टीसुद्धा आपल्याबरोबर येतात. सो मला ते ना थोडंसं म्हणजे तिकडे जायला बरं पडत नाही. सो मी काय करते, जेव्हा मला काय एक्स्ट्रा लागेल ना मी ऑनलाईन मागवते. पण आता खूप दिवस झाले मी डीमार्टला गेली नाही आहे, त्याच्यामुळे मला जायचं आहे डीमार्टला. आणि बघू, मला बऱ्याच गोष्टी ॲक्च्युली घ्यायच्या आहेत म्हणून पण जायचं आहे. ग्रॉसरीज फक्त नाही, घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या मला तिथे घ्यायच्या आहेत. आणि चला, पहिलं माझं सगळं काम आवरते आणि मग मी तुम्हाला परत जॉईन करते. सो तुम्ही बघू शकता, म्हणजे लिटरली माझा हा सोफा आणि सगळंच माझं इकडे तिकडे झालेलं आहे आणि मला फटाफट वाइंड अप करायचे आणि मग बघते पटापट निघायचं पण आहे मला. सो चला, मी हातामध्ये हे घेऊन तुझ्याशी बोलते. झालं ना, तू करत ना, बोलून कर बाबू, बोलून कर. सो अशा प्रकारे ना माझं सगळं काम वाइंड अप झालेलं आहे. आणि थोडासा कृषालचा जो स्कूलचा होमवर्क होता किंवा त्याचा काही अभ्यास होता तो सगळा क्लिअर म्हणजे झालेला आहे माझा. आता मी एक थोड्या वेळात चेंज करते आणि निघते. सो भेटूया आपण. फायनली मी आता रेडी झालेली आहे आणि आता मी निघते पटकन, कारण की वातावरण तर चांगलं आहे पण आपल्या पावसाचा काय अंदाज नाही येऊ शकत. मी निघते, कारण काय होतं माहिती आहे, आता बाईकने चालली ना मी तर ट्रॅफिक लागणार आणि संध्याकाळची जी ऑफिसवरून सुटणार आहे किंवा संध्याकाळचा जो रश असतो ट्रॅफिकचा तर तो तुम्हाला माहितीच आहे. तर निघते, म्हणजे मला लवकर पण यायचं आहे. आणि चला,
मग आपण भेटूया डायरेक्ट डीमार्टमध्ये, कारण की आता मी जाणार आहे बाईकने आणि दुसरी गोष्ट मध्ये बॅग्स वगैरे पण असतील, सो मला थोडं शूट करायला भेटणार नाही. सो आपण डीमार्टला भेटूया. सो तुम्ही बघू शकता मी डीमार्ट जवळ आलेली आहे. फायनली डीमार्ट म्हणून आता आम्ही घरी आलेलो आहोत. आम्ही म्हणजे मी गेली होती आणि नंतर मग शिवांचे डॅडी मला जॉईन झाले, कारण की त्यांचे बॅक टू बॅक त्यांचे मीटिंग्स होते, त्याच्यामुळे ते घरी होते. आणि माझं शॉपिंग वगैरे सगळी झाली. घरातलं जे काही ग्रॉसरीचं सामान आहे, जे आता मला हे 1-2 महिन्या काही गोष्टी लागणार आहेत, त्या सगळ्या मी घेतलेल्या आहेत. आणि मग त्यानंतर मी शिवांना फोन केला, कारण की येताना ट्रॅफिक असते आणि मी बाईकने आली होती. सो आता मी चालली घरी. सो चला, आम्ही ना आत्ताच घरी आलेलो आहोत आणि एवढा मला कंटाळा आला होता ना, खरंच खूप मजा आल्यानंतर फक्त मी फ्रेश झाली आणि तुमच्याशी मी डायरेक्ट कनेक्ट करते. आणि आता मला सामान वगैरे सगळं म्हणजे मी आत्ताच भरणार आहे, कारण की मग उद्यासाठी परत ते नवीन हेडेक होऊन जातं. सो आत्ताच मग क्लिअर करणार, उद्यापासून स्कूल, टिफिन्स अँड एव्हरीथिंग इज देअर फॉर मी. सो आत्ताच करणार आहे मी. सो आत्ताचा हा ब्लॉग मी इथे संपवत आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.